चंदनाची ओटी कुंकुम केशवरा देवे धृता मुकुट शोभा रुद्रदेना मोरे नरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति होशी मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना मूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिमल वंद्र सहस्रसुंडा वक्रतुंड श्रीनयना दास रामाचा वचन सदना संगती पावा निर्वाणी रक्षा वे सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना मूर्ति जय देव युगे अकारे सविवारे उमा कामांगे रमाये दिव्य शोभा पुत्रिकाचे बेटे ब्रह्माएगा शरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव तुळशी माळा गळा करणेऊन कडी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाडी देवा सरोवरा जिथे भेटी गरुडा हनुमंता पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव आषाढी कार्तिके भक्त जन येते हो साधू जन येते चंद्रभागे मध्ये स्नान दे करते दर्शन वेळा मात्रे होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम भावे उभारते जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव सत्राने उंटाद भोगार वदनी कडव भूमंडल सिंधू जगनी कडांडे ब्रह्मांड धागे त्रिभुवन स्वर्ग निशांता राजा राजा बळी जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुझे प्रसादे हरि कृतंता जय देव तुमले पाता उडलाले दर्शना धरणी धर्मानी लाकेड कडांडे ब्रह्मांड वदन छेद रामे राम राजा जगती ताऊ जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुझे प्रसादे हरि कृतंता जय देव हरिलुटांगवंदी चरण डोळ्यापाई प्रेमे आनंद भूषण भावे वाणी नमने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधर त्वमेव सर्वं ममैव देवं कायेन वाचा मनसेन वा हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलिका वरदे हरे ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। सर्व यजमानांना भाविक भक्तांना सूचना आहे या ठिकाणी देवाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झालेली आहे। सर्वांनी देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि लगेच महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे। गावकरी सांगतील त्या प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था सर्वांनी केली आहे। सर्वांनी महाप्रसाद घेऊनच घरी जायचं आहे। कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये ही त्यांना नम्र विनंती। खूप खूप धन्यवाद।
अन्यांसे स्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यगो शिवो भव प्राणदा पाणदाभ्यानदा प्रचोदा परिवोदाः अन्यांसे स्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यगो शिवो भव। हातामध्ये सर्व यजमान पाणी घेतील अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मविष्णु रुद्राभिषेकः रुक्यजस्सामाय छन्दांसे परा प्राणचक्र देवता आम बीजं ह्रीं शक्ति क्रोम कीलकम् आसाम मूर्तीनां प्राण प्रतिष्ठापने विनियोगाः। देवाच्या पायावर पाणी सोडून द्यायचं आहे। आता यजमान पाण्याचा तांब्या खाली ठेवतील आणि पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या छातीला उजवा हात आपला स्पर्श करायचा आहे। तिकडे मारुतीच्या छातीला उजवा हात स्पर्श करा। ओम सर्व भाविक भक्त जागेवर उभं राहतील। सर्व बसलेल्या महिला मंडळ भाविक भक्त जागेवर उभं राहतील। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम शम शम सम ओम ओम शम शम हम सहा आम ह्रीं क्रोम अस्याः विठ्ठल रुक्मिणी तथा च भगवन्त हनुमान मूर्ते प्राणाय प्राणाः। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम हम सहा आम ह्रीं क्रोम आसाम विठ्ठल रुक्मिणी मूर्ते हनुमंत मूर्ते जीवय स्थिताः। ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम शम सम हम ळम क्षम हम सहा आसाम विठ्ठल रुक्मिणी मूर्ते हनुमंत मूर्ते जीवय स्थिताः। सर्वेन्द्रियाणि वाङ् मनत्वचक्षुश्रोत्रजिह्वा घ्राणपादपायोपस्थानि यैवागत्य सुगन्धिरन्तिष्ठन्तु स्वाहा। पुण्डरिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पवनपुत्र हनुमान की जय। सर्वांनी टाळ्या वाजवून देवाचं स्वागत करायचं आहे। हा आता कुणाल दादा देवाचं जेव्हा आपण तेज काढलेलं होतं त्या ठिकाणी जल आहे ते मारुतीला अर्पण करा। यजमान पाठवा हे घेऊन जा। बाकीचे यजमान हात जोडून उभे राहतील। पूर्वी आपण देव जेव्हा हलवले होते पूर्वी जे आपले जे यजमान आहेत साधारणतः 2-2.5 महिन्याचा कालावधी झाला असेल देव या ठिकाणी उत्पन्न उभे होते। त्यांचं तेजोत्तारण करून मारुती आपण काही दिवस बाहेर ठेवलेले होते आणि त्याचं जे तेज आहे ते जलरूपाने आपण काढलेलं होतं आणि आता पुन्हा तेच तेज आपण देवाला अर्पण करत आहोत। चला देवाची धार मारुतीवर पकडून घ्या। पाण्याची धार कुणाल दादा मारुतीवर पकडून घ्यायची आहे। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अस्मे रुद्रामे हना प्रपदासो प्रत्रहत्ये भरहूतौ सजोखाः जहा शक्को सते स्तुवते धायि वज्र इंद्र ज्येष्ठ अस्माउ अवन्तु देवाः। पवनपुत्र हनुमान की जय। देवावर पूर्ण पाणी वाहून द्या। कुणाल दादा ते ती कळशी बाजूला ठेवून द्या। ती अंतू करून घ्यायची कुणाल दादा नंतर। चला आता सर्वांनी खाली जागेवर बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी देवाची षोडशोपचार पूजा करायची आहे। या ठिकाणी पांडुरंगाचा अभिषेक पुन्हा हनुमंताचा अभिषेक या ठिकाणी यजमानांच्या हाताने होत आहे। चला ओम सांगतो आता अभिषेक होऊ द्या मग लावायचं आहे। अभिषेक होऊ द्यायचं मग लावायचं। चला सर्व यजमान हातामध्ये तांदूळ घेतील। गर्भाधानं पूसवनं सीमंतोन नैनंददा जात गर्भाधिदानं च निष्कर्म प्राचनं गर्भा चूडोपनैरौ वेदव्रतानां चतुष्टयं गोदानं वीकलं मोगो विवाह षोडशक्रिया
क्रियाः षोडश संस्कारात संपत्यंतान मम देवावर हातातील अक्षता वाहून द्या. उजवा हात देवाच्या डोक्याला स्पर्श करायचा आहे. मनामध्ये 16 वेळा ओम नमः असा जप करा. गर्भाधान पूसमनं सीवन्तोन्नयनन्तदा जात गर्भाभिजातञ्च निष्क्रम प्राचनं क्रमाचूडोपनयनं वेद व्रतानाञ्च दृष्टयं बोधानुमेकदो विवाह षोडश क्रियाः षोडश संस्कारात संपत्यंतान मम हात काढून घ्या. आवाहनं पुन्हा हातामध्ये अक्षता घ्या. इदं विष्णुर्वेदकरवेत्रे धानि दधे पदं समूढं स्वभाग्यसूरे स्वाहा. पांडुरंगाच्या डोक्यावर हातातील अक्षरा वाहून द्या. श्रीष्ठ ते लक्ष्मीष्ठ वहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपा विश्वेनोऽव्याक्तम् विष्णन्निखानामुम्म इखान सर्वलोकम् इखान. रुक्मिणीच्या डोक्यावर हातातील अक्षरा वाहून द्या. ओम अस्मे रुद्रामे हदा प्रपदा सोप्रत्रात्ये वरहूतौ सदोघाः जहा शब्दो सते स्तुवते धायि वज्र इंद्र ज्येष्ठा अस्माउ अवन्तु देवाः. मारुतीच्या डोक्यावर हातातील अक्षता वाहून द्या. विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः हनुमतये नमः. ध्यायामि आवाहयामि ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. देवाच्या पायावर पाणी वाहा. सर्वांनी आता देवाच्या पायावर पाणी व्हायचं आहे. विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः हनुमतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. देवाच्या डोक्यावर हातावर पाणी व्हायचं आहे. विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः हनुमतये नमः. हस्तेषु अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यान्तरेण आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. पंचामृत स्नानं. तुमच्याजवळ दूध दही पंचामृत आहे. देवाच्या डोक्यावर पंचामृत व्हायचं आहे. देवाला पंचामृताने चोळून घ्यायचं आहे. ओम उच्चमे सुरेताचमे पयश्चमे रसश्चमे रेताश्चमे मधुचमे सगदिश्चमे जपेश्चमे क्रेकिश्चमे पृष्टिश्चमे जैत्रांचम और्भिर्यंचमे जत्मे नगरबन्दाम्. विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः हनुमतये नमः. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. देवाला पंचामृताने चोळून घ्यायचं आहे. पंचामृतांते शुद्धोदक स्नानं शुद्धाचमनीयं समर्पयामि. पुन्हा देवावर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या. पाणी कमी असेल तर पुन्हा बाहेरून पाणी घ्या. इकडे ड्रम मध्ये पाणी आहे, टाकीमध्ये पाणी आहे. देवाला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या. हा प्रणय दादा वेदांत दादा पुरुष सूक्ताने श्री सूक्ताने तिकडे अभिषेक करून घ्या. तुम्ही इकडे नमस्तेचे 16 मंत्र म्हणून अभिषेक सुरुवात करा. या प्रणय दादा बाहेर या. तुम्ही इथे येऊन बसा माझ्याजवळ. चला वेदांत दादा इकडे पुरुष सूक्त आणि हिरण्यवर्णा बसा. सहस्राक्षः सहस्रपात भूमिको एतावानस्य महिमा गोच्चायांश्च पूरुकः पादोऽस्ति स्वाभूतानि त्रिपादस्यामृतं त्रिपादूर्ध्वमुदे पूरुकः पादोऽस्य पुनः गतो द्विपं व्यक्रामत्साशनादिशमे अभितत्वविराजदायत विराजो अधिपूर्वः सनातो अत्यच्च पश्चात् भूमिमतो पुरः तस्मात् सर्वभूताः सम्मृतं मृगराज्यं पशुस्तां चक्रे पाय्या नारण्यग्राम्यश्च यस्मात् सर्वभूतरिचः सामागिर्मिहे छन्दःकुर्यन्येवे तस्मात् तस्मात् स्वाजायन्त देकेशो मया तथा सामादिजन्मुजन्यवे तस्मात् अजावया कन्यं वरे प्रौष
विनायकश्च देवजत्पुरुहन्यदु कनिदाभ्यगल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादा उच्येत ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः क्रेता ऊरु तदस्य च वैश्यः प्रजाभो शूद्रो अजायन्त अजायत आसीदन्तरिक्षकोशीर्णोद्यौ समवर्तदोपद्भ्याम्बो गर्विषः श्रोत्रात् तथा लोकावदल्वयन्नाजत्पुरुकेण विगामि देवान्यमतन्वता पसन्दोस्य सिद्धिं बाहु शासन् परिदयश्री समिदा कृतः पूर्वं जन्नेन जन्यमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देवनागं महिमानः सजन्त यत्र पूर्ति साध्याः सन्ति देवाः शान्तिः शान्तिः शान्तिः। चला कुणाल दादा, देवाला अभिषेक झाला, देवाला शेंदूर आहे, शेंदूर लावून घ्यायचा आहे. वेदांत दादा, अभिषेक झाला की तुम्ही देवाला कपडे घालायचे, यजमान बाहेर पाठवायचे, सगळं पुढचं वस्त्र गंध तुम्ही ब्राह्मण हस्ते करून घ्या. हा चला यजमानांनी बाहेर यायचं आहे. शेंदूर लावून घ्या. कुणाल दादा तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित चारी बाजूने सोडून घ्यायचं शेंद्राने. देवाला कपडे आणलेले विठ्ठल रुक्मिणीला ते आमच्या देवबाप्पांकडे देऊन टाका. देवाला वस्त्रमाळ ज्यांनी आणलेली असेल वस्त्रमाळ देवबाप्पांकडे देऊन टाकायची. आणलेली नसेल तर कापसाच्या 3 वस्त्रमाळ तयार करून घ्या. महिला मंडळ बसलेल्या जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या काळ्याची वाडी येथे वारकरी संप्रदायातून जपलेले हे आतुत नाट्य गावकऱ्यांचे असल्यामुळे गावकऱ्यांनी स्वखर्चातून वर्गणी करून शिने आज न भूतो न भविष्य या वारकरी संप्रदायाला शोभेल असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर तथा हनुमंतरायाचे मंदिराच्या मध्ये प्राणप्रतिष्ठा केलेले असल्यामुळे जीर्णोद्धार करून शिने कारण या गावातील पूर्ण काळ्याच्या वाडी येथील नागरिकांनी वर्गणी केली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून शिने एक महान मंदिर उभा केले आणि जीर्णोद्धार आणि आज त्याची प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा आणि विठ्ठल रुक्मिणीची देखील प्राणप्रतिष्ठा होत आहे. देवबाप्पा काय सांगताय, आज न भूतो न भविष्य वारकरी संप्रदायातील अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हे काळ्याचीवाडी एक असं गाव आहे की डोंगराच्या कुशीत गाव आहे आणि सुंदरतेने नटलेले गाव असल्यामुळे या गावातील पूर्णच नागरिक गोविंदाने आनंदाने राहत असल्यामुळे त्यांचा नेहमीच या वारकरी संप्रदायातील कल असतो की आपल्या गावाच्या हातून शिने काही ना काही चांगले घडो म्हणून शिने आणि ते त्यांच्या माध्यमातून शिने कार्यक्रम देखील चांगल्या प्रकारे करीत असल्यामुळे आज हनुमंतरायाचे प्राणप्रतिष्ठा तथा विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे आपण जे हे मोठा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाविषयी काय सांगताय? जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी काळ्याची वाडी येथे काही दिवसापूर्वी मारुतीचं मंदिर या ठिकाणी होतं, पण त्याचं जीर्णोद्धार ह्या करून या ठिकाणी नवीन मारुतीचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सर्व गावकऱ्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आज त्याची प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार विधी या ठिकाणी संपन्न होऊन जे मारुती आहे नवीन जागेमध्ये त्यांच्यासाठी जसं आपण आपल्यासाठी एखादं नवीन घर उभारत असतो तसं देवासाठी त्यांनी जीर्णोद्धार करून सुंदर असं अत्यंत खर्चातून उत्तम असं मारुतीचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीसाठी मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या पंढरपूरवरून सर्व गावकऱ्यांनी आणलेल्या आहेत आणि अत्यंत भक्तिभावामध्ये श्रद्धापूर्वक या ठिकाणी देवाची प्राणप्रतिष्ठेचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जर जसं आपलं घर जीर्ण होतं त्या प्रकारे देवाचं घर जर म्हणजे मंदिर त्याचा जीर्णोद्धार करून
नवीन मूर्ती या ठिकाणी स्थापन करावी. त्याच प्रकारे शास्त्रयुक्त असं देवाचं मंदिर या सर्व गावकऱ्यांनी उभारलेलं आहे आणि या मंदिराच्या बाबतीतून सर्व धार्मिक विधी अत्यंत श्रद्धापूर्वक या ठिकाणी होत आहेत आणि हेच झाल्यानंतर आता देवाची आरती होऊन महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे. सर्व गावकऱ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद सुद्धा देतो. त्यांचा असंच धर्मामध्ये त्यांचा व्यय वाढावा, श्रद्धा आणि अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होऊन सर्व गावकऱ्यांना यश, कीर्ती, लाभ, लक्ष्मी याची प्राप्ती व्हावी अशी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी, भगवंत हनुमंताच्या चरणी प्रार्थना आहे. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पवनपुत्र हनुमान महाराज की जय. तसेच आपण हे सगळे पाहू शकताय की गावकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. काय सांगताय, आज आपल्या काळेच्या वाडी गाव येथे मंदिराचे जीर्णोद्धार होऊन शनी बोलताय तुम्ही जीर्णोद्धार होऊन शनी हनुमंतरायाची आणि विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा होते. हे एक गावाला शोभेल असे काम केलेले असल्यामुळे सर्व गावातील लहान थोरांनी या कार्यामध्ये भाग घेऊन आपल्याकडील जी म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना देखील सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वाच्या माध्यमातून एक हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि नवीन विठ्ठल रुक्माई या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून गावाच्या शोभेमध्ये भर पडल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा, गावकरी ते देखील सांगतात की काळ्याची वाडी हे गाव छोटेसे गाव का असणार पण ते अतिशय चांगले उपक्रम ते नेहमीच करताना ते आपण हे पाहू शकता की गावकरी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. आपण हे पाहू शकताय की मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि महिला मंडळी देखील आहेत. आपण हे बोलायचं काय सांगताय गावात जे आज आपला चांगला कार्यक्रम होतोय त्याबद्दल? आता मी काय सांगू, काय नाही, एक म्हणजे विठ्ठल रुक्माईची आणि मूर्तीची स्थापना केलेली आहे सगळ्या गावानं. पहा, आपण पाहू शकता महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. म्हणजे महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात हे इकडे देखील माणसं चला वेदांत दादा आहेत. आपण हे देवाचे पाहू वस्त्र शकता करून आरतीचं ताट नैवेद्य करायचं आणि आरतीचे ताट तयार हे करायचे. दृश्य आपण पाहू शकताय की काळ्याची वाडी हे गाव डोंगराच्या यजमानांनी कुशीत आहे. आपलं डोंगराच्या ताट जे कुशीत आहे असून शनी ते रिकामं आपण हे करायचं. पाहू त्या शकता. ताटामध्ये दिवा ठेवायचा आहे, थोडेसे तांदूळ ठेवून काय सांगताय आपल्या गावामध्ये आज जीर्णोद्धार होऊन शनी हे विठ्ठल रुक्माईची मंदिरामध्ये जीर्णोद्धार होऊन इकडे बघा लाईव्ह असते. काय सांगताय हे गावामध्ये आपल्या होतंय ते? विठ्ठल रुक्माई आणली पंढरपूरहून, त्याची प्राणप्रतिष्ठा चालू आहे. इथं काळ्याच्यावाडी गावात प्राणप्रतिष्ठा चालू आहे आणि मंदिर बसविलेलं आहे, कळस हे मूर्ती बसविलेली आहे. आपल्या गावामध्ये पहिल्यापासूनच वारकरी संप्रदायाला शोभेल असे चांगले काम करतात आणि आज पंढरपूरच्या धर्तीवर हे डोंगराच्या कुशीत गाव आहे आणि अतिशय चांगले गाव असल्यामुळे या गावामध्ये अति गावकरी गुण्या गोविंदाने राहतात याचा देखील अभिमान आहे. परंतु या मंदिराचे जीर्णोद्धार होऊन आज हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्या विठ्ठल रुक्माईची होते ते त्याबद्दल आनंद वाटतोय का? हा, खूप आनंद वाटतोय. लय दिवसांनी होती महिलांची इच्छा होती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायची. मावशी, आपण दिंडीमध्ये तर गेला नाहीत परंतु विठ्ठल रुक्माई आपल्या गावामध्ये चालली आहे त्याबद्दल काय सांगताय? आनंद वाटतोय. हा, दिंडी घडली इथंच. तर हे पहा, आपण पाहू शकताय की सांगताय मावशी आपण दिंडीमध्ये गेला नाहीत परंतु ऐका इकडे ऐका, विठ्ठल रुक्माई पंढरपूरचा पांडुरंग अक्षरशः मूर्ती प्रतिष्ठेच्या रूपात आपल्या गावामध्ये आलेत त्याबद्दल काय सांगताय? आपण हे पाहू शकताय की महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण पाहू शकताय की मोठ्या प्रमाणावर आहेत. सर्व भाविक भक्तांना सूचना आहे. मावशी, काय सांगताय आज आपल्या गावामध्ये हनुमंतरायाचे प्राणप्रतिष्ठा होती त्याबद्दल? हां, काय बोलतात तुम्ही? हां, तर पाहू शकताय अहो लोक दिंडीला चाललेत, पाऊस म्हणिनात, वारा म्हणिनात, आणि विठ्ठल रुक्माई अक्षरशः आपल्या गावात आलेत. आज आनंदाचा दिवस आहे पूर्ण गावकऱ्याच्या माध्यमातून, त्याबद्दल काय सांगताय? मावशी लाईव्ह असते हे, आका महाराष्ट्र पाहतोय, काय सांगताय मावशी? पंढरपूरला का गेला नाहीत? हा,
पंढरपूरला जायला जाईन आता सवळे. तुम्ही मला बघूनच हसायला. तर हे पाहू शकता आपण का आपल्या गावामध्ये आज हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व विठ्ठल रुक्माईची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते आणि अतिशय चांगला उपक्रम हाती घेतल्यामुळे आपणा पाठीमागे राजकीय सामाजिकच्या माध्यमातून हे गाव देखील उभा राहताना दिसतंय आणि आपण देखील चांगले काम केलेले आहे. त्याबद्दल काय सांगताय? काय नाही, नवीन विठ्ठल रुक्माईचे आणि म्हणजे मूर्ती पानप्रतिष्ठा सोहळा. सर्वांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधलेलं आहे. सर्वांनी माझ्याकडे लक्ष राहू द्यायचं. या ठिकाणी बघा, या गावचे नेते मनुष्यने उदय केशवजी रुपणार यांनी देखील मध्ये चांगले प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बाबा, आनंद वाटतोय का? पाळणं आवश्यक आहे. आनंद वाटतोय. रक्षासूत्र हातात असताना 40 दिवस साधारणतः 1.25 महिना आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि रक्षासूत्र हातात असताना काही बाहेरचं खायचं प्यायचं नसतं याची काळजी घ्यायची आहे. लक्षात असेल माझं काय म्हणणं आहे ते. सर्वांच्या लक्षात असाल की जय देव जय देव रत्नागंधाभराजी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा देवेंद्रता मुकुटा शोभा रुद्रदेना मोरे नरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल प्रकृती होशी मंगल प्रकृती दर्शन मन सवने मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवरवंद्र सहस्रुंडावग्र दृष्ट श्रीरेणा दास रामाचा संकटी पावा निर्वाणी रक्षा वे सर्वदा गजवदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना करुदे जय देव योगे अंकारे विवाहे उमा कामांगे रमारे दिव्य शोभा पुस्तकाचे भेटे ब्रह्माएगा शरणी वाहे भीमा उधारी जगा जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव तुळशी माळा गळा ठेवून कडी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाडी देवा सरवारा जिथे भेटी गरुडा हनुमंता पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव आषाढी कार्तिके भक्त जन येते हो साधू जन येते चंद्रभागे मध्ये स्नान दे करते दर्शन हेळा मात्रे होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम भावे उभारते जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राधेचा वल्लभा पावे लगा जय देव सत्राने उंटाद होगार वदनी गडव भूमंडल सिंधू जगती कडांडे ब्रह्मांड धागे त्रिभुवन स्वर्ग निशांता राजा बळी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसादे हरी कृतंता जय देव तुमले पाता रुद्रात्रे सर्वा धर्मी धर्मानी राखेड कडांडे ब्रह्मांड वदन छेद रामे राम राजा जगती ताऊ जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसादे हरे कृतंता जय देव हरिलुटांगवती चरणोया पाय सर्वात्रे प्रेमे आनंद भूषण भावे वाणी नमने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधर त्वमेव सर्वं ममैव देवं कायेन वाचा मनसेन वा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरे ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु
सर्व यजमानांना भाविक भक्तांना सूचना आहे या ठिकाणी देवाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झालेली आहे. सर्वांनी देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि लगेच महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. गावकरी सांगतील त्या प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था सर्वांनी केली आहे. सर्वांनी महाप्रसाद घेऊनच घरी जायचं आहे. कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये ही त्यांना नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. जमलं ना? जेवी जेवी बा मुरारी मुरारी तुझं वाटी तो शिदोरी. जेवी जेवी बा मुरारी मुरारी तुझं वाटी तो शिदोरी. कंकाचे तटी दही दूध बरी वाटी. कंकाचे तटी दही दूध बरी वाटी. जेवी जेवी बा मुरारी मुरारी तुझं वाटी तो शिदोरी. गोपाळाचे मेळी हरी केळेचे नुफळी. गोपाळाचे मेळी हरी केळेचे नुफळी. जेवी जेवी बा मुरारी मुरारी तुझं वाटी तो शिदोरी. पुंडलिकावर हरी ज्ञान दे